हॅलो, 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होणारा नाश्ता आज आपण बघत आहोत उपमा. तर त्यासाठी आपल्याला तूप टाकायचं आहे आणि रवा चांगला तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तो एका ताटात काढून घेतल्यानंतर परत त्याच कढईमध्ये तेल घालायचं आहे किंवा तूपही वापरू शकता आणि शेंगदाणे लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. त्यानंतर जिरे घालायचे, मोहरी, मिरच्या, कांदा, बटाटा, गाजर, वाटाणा छान परतून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत. 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर मऊ झालेल्या आहेत भाज्या, बघू शकता. बटाटा शिजलेला आहे. त्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो लास्टला घालायचा आहे. त्यानंतर शिजल्यानंतर त्यामध्ये परत आपण कढीपत्ता घालूया आणि गरम पाणी घालायचे. गरम पाण्यामध्ये परत थोडंसं मीठ घालायचं, चिमूटभर साखर आणि थोडं थोडं करून तो रवा घालायचा आहे. तळले शेंगदाणे आणि कोथिंबीर घालायची आहे आणि सर्व करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत